नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GDCA परीक्षा याबद्दल महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण ॲप्लिकेशन तारीख, लास्ट डेट कधी आहे, ॲप्लिकेशन फी किती आहे, सिलेबस काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, कोणकोणते विषय असणार आहेत, त्याचबरोबर आणखी त्या संबंधित महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर सबस्क्राईब केला नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, कारण पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, GDCA एक्झाम याबद्दल महत्त्वाची जी माहिती आहे, जे विद्यार्थी GDCA परीक्षेचं फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलोय. सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य बघा, शेवटपर्यंत बघा. आपल्याला भरपूर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. बघा यामध्ये हे जे ऑफिशियल अधिसूचना आहे, पत्र आहे ऑफिशियल, ठीक आहे. तर यामध्ये आपण काय करू, जी काही महत्त्वाची माहिती आहे त्याबद्दल यामध्ये माहिती बघूयात. शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ म्हणजेच ज्याला आपण GDCA असं म्हणतो, GDCA बोर्ड पुणे, सदर मंडळाकडून दिनांक 26, 27 व 28 मे 2026 रोजी घेण्यात येणाऱ्या शासकीय सहकार व लेखा पदविका म्हणजेच GDCA परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण CHM असं म्हणतो, या परीक्षेच्या कार्यक्रमाची अधिसूचना, ठीक आहे. तर यामध्ये माहिती दिली. आणि ही जी परीक्षा आहे कधी होणार आहे, ही जी परीक्षा आहे 26, 27 आणि 28 मे 2026 3 दिवस ही परीक्षा असणार आहे. त्याचं सिलेबस काय असणार आहे, परीक्षेचं टायमिंग काय असणार आहे, एक पेपर किती मार्काला असणार आहे, या संबंधी संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी अर्ज सुरू झालेला आहे 9 तारीखला, 9 जानेवारी 2026 आणि शेवटची तारीख होती 23/2/2026, ठीक आहे. आता काही मुलांना समजा फॉर्म भरायचा राहिला असेल तर पुन्हा एकदा 28 फेब्रुवारीपर्यंत तारीख वाढवून देण्यात आली होती, परंतु आणखी काही विद्यार्थी जर फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ही शेवटची संधी असणार आहे. जर कुणी अजूनही फॉर्म भरायचा राहिला असेल GDCA तर त्यासाठी 15 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. बघा 15 मार्च पर्यंत आपण या GDCA परीक्षेचं फॉर्म भरणं आवश्यक आहे, ठीक आहे. 15 मार्च पर्यंत तारीख वाढवण्यात आली आहे रात्री 8 वाजेपर्यंत. त्यानंतर ही लिंक आता ऑटोमॅटिक बंद होईल. आणि त्यासाठी वेबसाईट आहे, वेबसाईट वगैरे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथं जाऊन सगळं बघू शकता. आणखी काही महत्त्वाची माहिती आपण या PDF च्या माध्यमातून बघूयात. बघा, परीक्षा केंद्राचे नाव व सेंटर कोड, या ठिकाणी परीक्षा जे होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे बघा, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, रत्नागिरी. तर असे एवढे परीक्षेचे केंद्र आहेत. तुम्ही यापैकी कोणतंही एक सेंटर निवडू शकता जे तुम्हाला सोयीस्कर होईल आणि जाण्या येण्यासाठी तुम्हाला ते परवडेल. पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे काय तुम्हाला पात्रता लागणार आहे यामध्ये. पहिलं वाक्य आहे महत्त्वाचं या ठिकाणी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर म्हणजे BA चालेल, BCom चालेल, BSc चालेल किंवा इतर कोणतेही ग्रॅज्युएट असेल तर तो विद्यार्थी हा GDCAचा फॉर्म भरू शकतो. पण BComच्या विद्यार्थ्याला मात्र हे पेपर अतिशय सोपं जाणार आहे, कारण तुम्ही BCom मध्ये जे काही शिकलात तेच तुम्हाला या GDCAच्या परीक्षेमध्ये असणार आहे. BCom आणि BBAच्या विद्यार्थ्यांना मात्र ही परीक्षा सोपी जाणार आहे. तर बघा, किंवा काय सांगितलं आपल्याला, सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी संस्थांमध्ये
कार्यरत असलेले बिगर पदवीधर कर्मचारी त्यांच्यासाठी बघा HSC उत्तीर्ण झाल्यानंतर 3 वर्ष सेवा पूर्ण झाली असली पाहिजे आणि HSC उत्तीर्ण झाल्यानंतर 5 वर्ष सेवा पूर्ण झाली असली पाहिजे. ठीक आहे. HSC असेल तर 3 वर्ष आणि SSC असेल तर 5 वर्ष म्हणजे 10वी आणि 12वी. तर बघा आपण यामध्ये परीक्षा केंद्र आणि जे काही एलिजिबिलिटी आहे ते आताच यामध्ये बघितलं. त्यानंतर परीक्षा शुल्क फी किती असणार आहे बघा. GDCA परीक्षा मित्रांनो यामध्ये 2 फॉर्म आहेत. एक GDCA चा फॉर्म आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, आणि दुसरा आहे CHM. जर तुम्ही फक्त CHM चा फॉर्म भरणार असेल तर त्याला फी वेगळी आहे. जर तुम्ही GDCA भरलात तर तुम्ही ऑटोमॅटिक CHM देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. GDCA एवढा फॉर्म भरताना तर त्याला 800 फी आहे आणि फक्त जर तुम्ही CHM ची परीक्षा देणार असाल तर त्याला आहे 500 रुपये फी. पण आपण भरताना मात्र GDCA निवडून द्यायचं आहे. त्यानंतर पेमेंट कसं करायचं. जर ऑफलाईन करणार असेल तर ही सर्व माहिती महत्त्वाची आहे. शक्यतो ऑफलाईन करू नका, पेमेंट हे तुम्ही ऑनलाईनच करा. ठीक आहे. पुढे पदविका आणि प्रमाणपत्र ही काय महत्त्वाची माहिती आहे. मी तुम्हाला थोडक्यात स्पीडमध्ये वाचून दाखवतो. हे जे PDF आहे हे PDF आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केले आहे. तुम्ही तिथं जाऊन ही सगळी माहिती व्यवस्थित वाचू शकता. तरी देखील मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. GDCA परीक्षेचे सर्व 6 विषय उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्यांना बघा, सर्वच 6 विषय जर तुम्ही पास झालात, एकूण 6 विषय आहेत, ठीक आहे, तर तुम्ही सर्वच विषय पास झालात तर तुम्हाला यामध्ये काय होईल बघा, सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन म्हणजे CHM चं सर्टिफिकेट मिळेल व त्याचबरोबर GDCA परीक्षेचे प्रमाणपत्र आणि GDCA परीक्षेचे गुणपत्र दोन्ही पण तुम्हाला मिळतील. ठीक आहे. जर समजा तुम्ही CHM परीक्षेचे सर्व 3 विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही येत असाल तर त्यासाठी तुम्हाला CHM परीक्षेचे प्रमाणपत्र आणि त्याचे गुणपत्र देण्यात येईल. समजा GDCA परीक्षेच्या 6 विषयापैकी जर तुम्ही पहिले 3 विषय पास झालात तर काय सांगितलं, पहिले 3 विषय मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज, अकाउंट्स आणि ऑडिटिंग, जर तुम्ही हे 3 विषय पास झालात तर तुम्हाला फक्त या ठिकाणी काय होईल, CHM चं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार आहे आणि GDCA परीक्षेस तुम्हाला गुणपत्रक देण्यात येणार आहे. म्हणजे GDCA तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, कारण तुम्हाला त्यामध्ये 6चे 6 विषय पास होणं अपेक्षित आहे. जर तुम्ही फक्त 3 विषय पास झालात तर तुम्हाला CHM चं मिळेल. पुढे बघा, जी काय महत्त्वाची माहिती तुम्हाला आणखी बघायची असेल तर त्यासाठी हे वेबसाईट आहे, बघून घ्या. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय सांगितली, परत ऑनलाईन अर्ज भरा म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. कोणताही तुम्हाला पत्रव्यवहार पर्सनली केला जाणार नाहीये. त्याचबरोबर GDCA आणि CHM साठी वेगळा अर्ज फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये. ज्यांना फक्त CHM परीक्षा द्यायची आहे त्यांनी CHM निवडू शकता, पण शक्यतो GDCA निवडा. GDCA निवडले की तुम्हाला CHM आणि GDCA हे दोन्ही त्यामध्ये इन्क्लूड होत असतात. ठीक आहे. पुढे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे परीक्षेचं वेळापत्रक. सर परीक्षा कधी होणार आहे, तर बघा परीक्षेचं वेळापत्रक आहे. परीक्षेचं वेळापत्रक हे ऑलरेडी सगळं आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. वेळापत्रक पब्लिश झालेलं आहे यापूर्वीच. 26 मे 2026 वार मंगळवार. विषय क्रमांक 1, विषयाचं नाव आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. किती मार्कासाठी, 100 गुण. सकाळी 10 ते 1. दुसरा पेपर त्याच दिवशी 26/5/2026 मंगळवार, अकाउंट्स, 100 मार्काचा पेपर आणि 2 ते 5 म्हणजे तुम्हाला मध्ये 1 तासाचं गॅप आहे या ठिकाणी. तिसरा पेपर जो आहे, तिसरा पेपर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 मे 2026 ला बुधवार, ऑडिटिंग, लेखापरीक्षण, 100 मार्काचा पेपर, टायमिंग सकाळी 10 ते 1 आणि दुपारी लगेच चौथा पेपर तुमचा सहकाराचा इतिहास, तत्व व व्यवस्थापन म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे आणि हे देखील तुम्हाला दुपारी 2 ते 5. आणि तिसऱ्या दिवशी 28 तारखेला परत तुमचे 2 पेपर. पहिला पेपर तुमचा त्या दिवशी 10 ते 1 मध्ये सहकारी कायदा व इतर कायदे आणि त्यानंतर दुसरा पेपर त्या दिवशी तुमचा सहकारी बँक संस्था व इतर वित्तीय संस्था,
100 मार्काचं. म्हणजे थोडक्यात काय, 3 दिवसामध्ये तुमची परीक्षा होणार आहे. 2 शिफ्ट असणार आहेत, एक सकाळी एक दुपारी 10 ते 1 आणि मध्ये 1 तासाचा गॅप असेल आणि 2 ते 5. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगायचं राहिलं. हा जो पेपर आहे तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही भाषा तुम्हाला यामध्ये चालतील. ठीक आहे. एकाच पेपरमध्ये दोन्ही मराठी इंग्लिश लिहायचं नाहीये. हे तुम्हाला पूर्ण मराठी मीडियम एकतरी किंवा इंग्लिश मीडियम एकतरी तुम्ही या ठिकाणी त्याचा वापर करू शकता. 3 दिवस सलग, रोज 2 दिवस, 100 मार्काचा एक पेपर आणि 600 टोटल. टोटल तुम्हाला 600 पैकी हा पेपर असणार आहे. आणि अशा पद्धतीनं जे विद्यार्थी जीडीसी परीक्षेचं अभ्यास करत आहेत किंवा ज्यांना जीडीसी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो होतो. तर मित्रांनो, जीडीसी परीक्षा पास झाल्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदे मिळतात. त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ करूयात. त्यामध्ये तुम्हाला जीडीसी नंतर तुम्हाला काय करता येईल याबद्दल मी तुम्हाला त्यामध्ये डिटेल अशी माहिती सांगेन. ठीक आहे. तर अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी सर्व अपडेट, नोकरी भरती जाहिरात, लिंक, सिलेबस वगैरे सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळतं. जीडीसी सिलेबस देखील मी आजच परत एकदा टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही तिथं बघून घ्या. आणि आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर आपल्या या चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील. आणि जे विद्यार्थी जीडीएसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.